मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय तुम्हा सर्वांना। आता आज आपण चाललो एक नवीन अपडेट व्हिडिओसाठी। तर आज आपण जाणार आहे खेतवाडीत। आज आपण जाणून घेऊया 13ही मंडपांचे अपडेट काय आहेत, ते किती डेकोरेशनचं काम झालं वगैरे। तर जे आपल्या चॅनलवर नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम आपल्यावर राहू देता। तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर भेटूया एंडला। मित्रांनो, आपण आता खेतवाडीत आलो आहे। आता आपण जाणार आहे 13व्या गल्लीत। सो तुम्हाला मी तिथले अपडेट्स देतो। आता आपण आलो आहे 13व्या गल्लीमध्ये। आता आपण 13व्या गल्लीमध्ये आतमध्ये जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेला आहे आणि वरती शंकरदेव महादेव विराजमान झालेले आहेत। खूप सुंदर वाटत आहेत, तुम्ही बघू शकता। सो आता आपण आतमध्ये जातोय। सो आपण आतमध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर अशी लाइटिंगची सजावट झालेली आहे। इथे पूर्ण झालेलं आहे, काही जास्त अजून राहिले नाही। तुम्ही बघू शकता इकडनं येण्यासाठी मार्ग आहे आणि इथून एक्झिट पॉईंट आहे बाहेर जाण्यासाठी। हे सुंदर असे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत तिथं एंट्री गेटला आणि वरच्या अजून पॅकिंगचं काम बाकी आहे, पुरेसं अजून झालेलं नाही आहे। सो हे अजून भरण्यात येईल पूर्ण। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतील शूट करूया। मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे। मी तुम्हाला आतलं नक्षीकाम दाखवतो। इथे भरपूर असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे। तर तुम्ही खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि भरपूर देवांचे मूर्त्यांचे हे पण इथे ठेवलेले आहेत। तर तुम्ही आता तुम्ही बघितलं 13वी गल्ली खेतवाडी। तर आता आपण जाऊया पुढे 12वी गल्लीत ना। हां, 12वी गल्लीमध्ये जाऊया। तर आपल्या संगत प्रथमेश दादा पण आहे। प्रथमेश दादाचा चॅनल आहे प्रथमेश चव्हाण। तर त्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सो आता आपण जाऊया नवीन गाड्या घेतला। सो आता आपण जाऊया 12व्या गल्लीमध्ये। आता ना खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली येथे आलेलो आहे। तर आपण आतमध्ये जाऊया आणि तिथलं, कारण की इथलं ना डेकोरेशन खूप सुंदर असतं। तो आता आपण आतमध्ये जाऊन तिथले अपडेट्स घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथं असा स्टेज बांधलेला आहे आतमध्ये जाण्यासाठी। इकडनं आतमध्ये जाण्यासाठी मार्ग असेल आणि इकडनं बाहेर येण्यासाठी मार्ग असेल। सो आता आपण आतमध्ये जातोय। आतमध्ये काम ना मित्रांनो सुरू आहे, कारण की काहीच दिवस उरलेले आहेत। सो मित्रांनो ना, ही ना एंट्री पॉईंट आहे इकडनं आणि ह्या इकडचं ना गणराजाचं डेकोरेशन मला भरपूर आवडतं, कारण की इकडनं ना असं वर चढायचं आणि असं वरतून बाप्पाला बघून असं खाली यायचं आणि कुणाला चरण दर्शन पाहिजे असेल ना तर तिकडनं असं खाली उतरायला आहे। मी तुम्हाला दाखवत होते, ते मला खूप आवडतं। तर तुम्ही बघू शकता ही एंट्री पॉईंट आहे आणि इकडे ना एक्झिट गेट आहे आणि इकडं अजून ना कलरचं काम चालू आहे, पुरेसं झालेलं नाही आहे। सो कलरचं काम करतायत। तर आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये पाहूया। मित्रांनो, मी तुम्हाला जो एंट्री पॉईंट दाखवला ना तो इथे बाहेर पडतो आणि इकडनं ना असं ही रॅलिंग आहे। इकडनं आपण चालत चालत असं वरनं पाहिजे तर वरनं दर्शन घेऊन तिकडून बाहेर जाऊ शकतो आणि कुणाला अगर हे चरण दर्शन पाहिजे असेल तर इकडनं खाली येऊन ना असं बाप्पाचे चरण दर्शन करायचे। आणि समोर ना प्रबळ ठेवलेला आहे, खूप सुंदर प्रबळ आहे आणि वरती मस्त तुम्ही डेकोरेशन पहा। प्रथमेश दादानी ना पुरेसं शूट केला नाही आहे, त्याने थोडं शूट करून बाहेर पडलेलं आहे। सो आता आपण जाऊया पुढे। मित्रांनो, आता आपण खेतवाडीचा गणराजाची अपडेट घेतलेली आहे। आता आपण पुढे जाऊया खेतवाडी 11वी गल्लीमध्ये, तिथले अपडेट्स जाणून घेऊया। सो आता आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये ना अजून स्टेज होता। तर कामगार वाटतं काम करून थकलेत, तर ते सध्या आराम करतायत सगळे कामगार। ते झोपलेले आहेत, कोण कोण बसलेलं आहे। तुम्ही बघू शकता इकडे रॅलिंग ठेवलेली आहे, अजून रॅलिंगचं काम झालेलं नाही, कारण की इथनं येताना एंट्रीला जेव्हा येतील पब्लिक तेव्हा इकडनं असं रॅलिंग लागेल आणि एक्झिटला जेव्हा जातील तेव्हा इकडनं असं रॅलिंग लागेल ते पूर्ण। आणि तुम्ही बघू शकता इथे 4 स्तंभ उभारण्यात आलेले आहेत आणि त्यांना पण रॅलिंग लावलेली आहे। खूप सुंदर वाटतात। मी तुम्हाला जमलून दाखवतो स्तंभ। सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आत जाऊन।
सो मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहे. मध्ये पण स्तंभ उभारण्यात आलेले आहेत. खूप सुंदर असे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता वर पण रॅलिंग लावलेली आहे खूप सुंदर अशी. आणि आत्ता समोर असेल तुमच्या मुंबईचा महाराजा आपला बाप्पा. सो तुम्ही बघा मूर्ती, आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर दिसते मित्रांनो. आणि जवळनं अनुभवण्यात खूप वेगळीच हे आहे, तुम्ही समजू शकता. मी तुम्हाला जरा जवळनं दाखवतो. तुम्हाला जवळनं मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघा काय सुंदर बाप्पा वाटत. आणि अजून इथं डेकोरेशनचं काम बाकी आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे. बाकीचे तर तिकडे झोपलेले, पण हे तिघे जण आहेत, काम करतायत. आणि जवळून बाप्पा खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही या आणि नक्की विजिट करा आणि बघा. खूप सुंदर वाटत आहेत, खूप सुंदर. मुंबईचा महाराजा. आपण आता आतमध्ये आणि आपल्याला इथे ना एक कामगार भेटलेले आहेत, ते काम करते. तर तो आपको कैसा लगता है मंडल में काम करते हुए, गणपति का डेकोरेशन करते हुए? अच्छा लगता है इसमें काम करना। सो आप कहाँ से आए हो? हम लोग बहराइच से आते हैं। अच्छा, वहाँ से आए हो. तो आपसे मिलके बहुत खुशी हुई, और आप ऐसे ही काम करते रहिए, हमको ऐसे डेकोरेशन दिखाते रहिए. ऐसी ही आपको मैं शुभेच्छा देता हूँ. सो मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में मित्रांनो. आता आपण बघितला मुंबईचा महाराजा, आणि खूप सुंदर वाटलं इथे आल्यानंतर. सो आता आपण जातोय खेतवाडी 10वी गल्ली, इथे विजिट करतोय आपण. तिथली तुम्हाला अपडेट्स देऊया. सो तुम्ही बघा, खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा आणि नक्की या, एकदा तरी या आणि बघा. खूप सुंदर, तुमचं मन प्रसन्न होईल, मन तृप्त झाल्यासारखं वाटेल. नक्की या आणि बघा. तो आता आपण जाऊया दुसऱ्या व्हिडिओकडे नाही, आता आपण जाऊया 10व्या गल्लीत, तिकडची अपडेट जाणून घेऊ. आता आपण चाललोय ओम तांडवची मूर्ती बघायला. आणि यावर्षी ओम तांडव मूर्ती खूप सुंदर होती, आणि आपल्याला आगमनाला येता आलं नाही, कारण की परेलला पण भरपूर आगमन होते. आपण ते कवर करण्यामध्ये व्यस्त होतो. सो आता आपण जाऊन बघूया ओम तांडव इथली मूर्ती. ओम तांडव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, खेतवाडी 10वी गल्ली आहे ही पण. सो आता आपण आतमध्ये जाऊया. सो मी बराबर मध्ये जाऊया मित्रांनो. सो हा मित्रांनो ना एंट्री पॉईंट आहे, इथनं एंट्री होणार. हे एंट्रीचं अजून काम पूर्ण झालेलं नाही, चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता एंट्री पॉईंटचं काम निम्मं तर संपलेलंच आहे मित्रांनो. रॅलिंग लावलेली आहे, आणि मला वाटतं चार भागात डिवाईड केलेले आहे लाईनीसाठी. सो 4 लाईनी लागतील दर्शनासाठी. आता तुम्हाला मी तिथनं एंट्री गेट जिथं दाखवला ना, तो इथे एंट्री होणार तुमची. आणि ज्यांना बाप्पाचं वरून दर्शन करायचं ते इकडनं दर्शन करून ना, इकडनं एक्झिट पॉईंट आहे, इकडनं बाहेर जाऊ शकता. आणि ज्यांना चरण दर्शन पाहिजे असेल ते इकडनं खाली उतरून आता आपल्यासमोर असतील बाप्पा. आणि खूप सुंदर मूर्ती आहे. खाली येऊन इथं तुम्ही चरण दर्शन करू शकता. आणि खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, तुम्ही बघा. ओम तांडव, काय मूर्ती बनवली मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता, एका हातात शिवलिंग आहे, एका हातात कमळाचं फुल आहे, 2 हातात, एका हातात शंख आहे, आणि एका हातात रुद्राक्षाची माळ आहे मित्रांनो. आणि आजूबाजूला थोडं डेकोरेशन आहे. वरती ना महाकाल शिव भगवानचं प्रबळ लावलेलं आहे, आणि त्याच्यावरनं ना जटामधून आणि मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मध्ये थांबलेलो काही तांत्रिक अडचणीमुळे. तर वरतून ना शंकर भगवानच्या जटामधून ना गंगा नदी अशी वाहताना दाखवली, जटामधून अशी वाहते, आणि ते खूप सुंदर वाटते. अजून बोलतात ना, समजून जा माझी भावना. खूप सुंदर मूर्ती वाटते आहे, खूप सुंदर. आणि जल ह्याच्यावर काय बोलतात ना, थीम आहे. जल ह्या पॉईंटवर ह्या लोकांनी थीम बनवलेली आहे. आणि हे जे हातामध्ये जे तुम्हाला दिसते, आय थिंक शंखासारखं काहीतरी आहे, त्याच्यामधून पण पाणी येणार आहे, असं थीम आहे. तुम्ही बघा, खूप सुंदर मूर्ती वाटते आहे. आणि मित्रांनो, ज्या तांत्रिक अडचणीमुळे मी तुम्हाला बोललो की माझा एक फोन आला होता, ते आता मित्र आपले इथं पोचलेले आहेत, तेही शूट करतायत मित्रांनो. आता तुम्ही बघितली ओम तांडव 10वी गल्ली. आता आपण आणि हां मित्रांनो, तुम्हाला एक राहायचं राहिलं की ओम तांडव जिथं बसतो ना, त्याच्या समोर पण एक मूर्ती बसते, मी तुम्हाला दाखवतो. खेतवाडीचा युवराज बसतो इथे, ओम तांडव आहे त्याच्या बराबर त्याच गल्लीमध्ये. आणि ही पण मूर्ती खूप सुंदर असते मित्रांनो. तर आता आपण जाऊया पुढची अपडेट घ्यायला पुढे. सो पुढे जाऊया.
आता आपण होतो 10वी गल्लीमध्ये, तर आता आपण जाऊया 9वी गल्लीत, इथली अपडेट जाणून घेऊया. सो आता आपण चालूया आणि समोर तुम्ही बघू शकता खूप सुंदर स्टेज बनलेला आहे आणि इथेही एक कामगार झोपलेला आहे, कारण की थकला असेल बिचारा काम करून, तो हा झोपलेला आहे. इथं रॅलिंग बनलेली आहे, एक्झिट पॉईंट आहे ना, हां ही एक्झिट रॅलिंग आहे, इकडनं एक्झिट पॉईंट आहे. याची रॅलिंगचं काम झालेलं आहे, पण एंट्री जिथनं होते तिथलं रॅलिंग अजून लावलेली नाही आहे, ती अजून काम होईल. सो आपण आतमध्ये जाऊया. आपण गल्ल्यांमध्ये कन्फ्यूज झालेलो आहे, पण प्रथमेश दादा बोलले ही 10वी गल्ली आहे. मला काय एवढं माहिती नाही गल्ली, कारण की गल्ली ना ती पण 10वी होती, ही 10वी आहे, त्यासमोर 10वी आहे, आपल्याला माहिती नाही. पण आपण आतमध्ये आलेलो आहे, इथलं तुम्हाला आम्ही अपडेट्स देतो. आणि बाप्पा तर तुम्ही बघू शकता विराजमान तर आतमध्ये झालेले आहेत. सो आता आपण पुढची अपडेट्स तुम्हाला. मित्रांनो अजून इथलं काम ना भरपूर बाकी आहे, अजून काम झालेलं नाही बाकी. हे प्लायवूडचं असं एक सो मित्रांनो बाप्पाच्या हातामध्ये ना सुंदर असं हे दिलेलं आहे आपलं बासुरी, आणि एका हातात चक्र आहे, एका हातात कमळ आहे. तर आणि बाप्पाला ना कवर करून ठेवलेलं आहे. सो आपल्याला बाप्पा 27 तारखेलाच बघायला भेटतील. मला वाटतं कृष्णा अवतारात बाप्पा आहेत, बरोबर ना दादा? दादाने आपला अपडेट देत आहेत. तर दादा काय बोलता? ते असणार 10 अवताराचे. अच्छा 10 अवताराच्या इकडे तुम्ही बघू शकता, हे जे प्लाऊड आहेत ना इथं 10 मूर्त्या असतील असे दादा बोलत आहेत. दोन्ही साईडला 5 मूर्ती आहे. दोन्ही साईडला 5-5 मूर्त्या असणार. तर दादा तुम्हाला कसं वाटतं ज्या दिवशी आपलं आगमन होतं गणपतीचं? आम्हाला खूप आनंद होता आणि आम्हाला असं जोलसमध्ये मजा येते. पण असं वाटतं तर दरवर्षी असं दर महिन्याला देवा असं असतं. हो ते तर आपल्याला मनापासूनच वाटतं, पण असं होऊ शकत नाही. पण 10 दिवस तुम्हाला आनंद होत असेल गणपती बाप्पाच्या इथेच, घरदार आपण सगळं विसरून जातो. मनापासूनच कामं करताना भरपूर मुलं असतात आमच्याकडे, लहान लहानपासून ते मोठ्यापर्यंत जेवढे ज्येष्ठ नागरिक असतात ते पण येतात मदत करायला. जेवढे होईल तेवढं आम्ही सगळं पूर्ण सपोर्ट करतो, सगळ्यांना मॅनेज करतो. सगळे येतात, सगळे व्यवस्थित बघून दर्शन घेऊन मस्त की जातात. रातच्या दिवशी ओपन दर्शन होतं, सगळे येतात, सगळे बघून मग हे होतं. म्हणजे गणपती चांगलंच दिसलं आहे. सो मित्रांनो इथले कार्यकर्ते आहेत दादा. दादा तुमचं नाव? गणेश मांजरेकर. गणेश मांजरेकर या दादाने आपल्याला सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तर आता आपण वळूया. आणि तुम्ही पाठी बघितलं एक माकड धावत गेला, तो हाच होता, लाजतोय सध्या. सो दादाने आपल्याला काहीतरी दादा बोलत होता, मी कट केला, परत व्हिडिओ चालू केला. तर मित्रांनो ॲक्च्युली ना मी नाचायचा कारण माझा मित्रांनो खूप मजा येतात व्हिडिओ बनवायला, कारण का दोन्ही या तिन्ही बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या ना खूप छान वाटते. आणि आपण बाप्पा खेतवडीचा जे मूर्ती बघितलेली आगमनाला खूप मजा येते मित्रांनो. आता अक्षरशः असं वाटते ना बाप्पा आले आणि आलेच आहेत आपल्यासाठी. 3 महिन्यापासून बाप्पा आलेले आणि व्हिडिओ आवडते लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं त्यांचं खरंच मनापासून आता. चला लवकर जाऊया आपण 9व्या गल्लीत. आणि दादानीच आम्हाला खूप सपोर्ट केला ह्या गोष्टीसाठी, चॅनल वगैरे सगळं दादा समजावून सांगतो. आता आपण आलो खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली इथे. सो आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. हे आहे ना गेटचं काम सुरू आहे. आता आपण आत जाऊया, आतील अपडेट जाणून घेऊया. सो इथं ना ट्रॅफिक पण असते, तो सध्या बघून रस्ता क्रॉस करावा लागतो व्यवस्थित. सो मित्रांनो हे काम करतात इकडे, दादा उभे होते, आपल्याला भेटले. सो मित्रांनो वरनं असं काम झालेलं आहे सर्व. आपण आतमध्ये जाऊया. सो मित्रांनो इथं रॅलिंगचं काम चालू आहे. हा एक्झिट पॉईंट रॅली आहे, इकडनं एक्झिट पॉईंट असेल आणि इकडनं एक्झिट पॉईंटचे रॅलिंगचं काम चालू आहे. आणि अजून जिथे एंट्री आहे ते एंट्रीचं रॅलिंग झालेलं नाही, इथं ठेवण्यात आलेले आहेत रॅलिंग, अजून लावण्यात नाही आलेले आहेत, कारण की अजून भरपूर काम बहुतेक झालेलं नाही. खालचं काम ते चालू आहे, ते झाल्यानंतर इथं रॅलिंग लावण्यात येणार एंट्री गेटच्या. सो आता आपण जाऊया आतमध्ये. इथं भरपूर सामान ठेवण्यात आलेलं आहे, जायला जागा नाही आहे. मित्रांनो हे बघा डेकोरेशनचं काम सुरू आहे आणि दादा आपल्याला भेटलेत, त्यांनी परमिशन दिली आहे दादानी आपल्याला. सो दादा समजवत आहेत डेकोरेशन कसं करायचं. तर तुम्ही बघा बाप्पा असे गरुडावर विराजमान आहेत, तुम्ही बघू शकता. आणि बाप्पाचं ना मला वाटतं बाप्पाचं तोंड झाकलेलं आहे आणि बाप्पा असे सुंदर विराजमान झालेले आहेत आतमध्ये. डेकोरेशन अजून पूर्ण नाही झालेलं आहे, वरचं काम झालेलं आहे. लाईट वगैरे लावण्यात थोड्याच 2च लाईट लावण्यात आलेले आहेत, पूर्ण लाईट लावण्यात. आणि वरती तुम्ही काम सुरू आहे, वरची साईड पावसाच्यामुळे ते ढाकणे जातात आहे, ते ढाकतील. आणि आपण बघू शकता बाप्पाच्या हातामध्ये सुंदर असं, आपण त्याला माहिती नाही काय बोलतात ते, त्याच्यावर पण गरुडाचं एक स्टॅच्यू आहे. सो आता आपण पाहिला खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली. तर आता आपण जाऊया 8व्या गल्लीकडे वळूया.
तिकडची अपडेट जाणून घेऊया. आता आपण आलोय महागणपती, खेतवाडीचा महागणपती येते. सो बाप्पाचं अजून आगमन झालेलं नाही आहे. तुम्हाला मी आतील अपडेट्स देतो, तुम्ही बघा. अजून बाप्पाचं आगमन झालेलं नाही, कधी आहे आपण अपडेट्स घेऊन मी तुम्हाला ते पण सांगतो बाप्पाचं आगमन कधी आहे ते. एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे आणि तोफ बनवण्यात आलेली आहे, काहीतरी असं आहे डेकोरेशन. सो अजून डेकोरेशन पण पूर्ण झालेले नाही आहे. तो काय अपडेट्स आतील अजून मी तुम्हाला काय देऊ शकत नाही इथल्या. तर आपण बघू, काम सुरू आहे. आणि आज काय झालं आहे माहिती आहे का, भरपूर क्रिएटर्स आणि यूट्यूबर्स आलेले आहेत, तर त्यांचे पण व्हिडिओ शूट चालू आहेत, म्हणून तुम्हाला आवाज येईल सगळ्यांचा मिक्स. सो काय चूक झाली असेल बोलण्यात तर माफ करा. आपण खेतवाडीच्या राजाच्या इथं आलेलो आहे आणि सुंदर असा गेट उभारण्यात आलेला आहे इथे. सो आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये अपडेट्स बघूया. तर तुम्ही बघू शकता काम सुरू आहे, काम सुंदर असं चालू आहे सगळ्यांचं. सगळे खूप मेहनत करत आहेत, तुम्ही पाहू शकता. सो आपण आधी त्यांची परमिशन घेऊया. अगर आतमध्ये आपल्याला जायला दिलं तर आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला आतलं पण अपडेट्स डेकोरेशन दाखवतो. सो तुम्ही 4 स्तंभ असे तिथे उभारण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर डेकोरेशन झालेलं आहे असं वर खाली. इकडे पण सेम तसंच आहे. आणि तुम्ही बाप्पा बघू शकता समोर. बाप्पाच्या समोर पडदा टाकलेला आहे, पडद्याने ढाकलेला आहे बाप्पाला. पडद्याच्या मागे बाप्पा आहे. सो आता काय आपल्याला बघायला नाही भेटणार, आपल्याला 27 तारखेलाच बघायला भेटेल पूर्णपणे डेकोरेशन. आणि हे आता एवढंच डेकोरेशन झालेलं आहे. मी तर समोरही अजून काय गेट वगैरे सगळंचं काम पूर्ण नाही झालेलं आहे. आपण खेतवाडीचा राजा याची अपडेट जाणून घेतली, तर आपण पुढे वळूया, पुढची अपडेट जाणून घेऊया. ऊन असल्यामुळे डोले ना खूप बारीक होतात. सो आपण पुढची अपडेट जाणून घेऊया. आणि आपल्या दादाच्या चॅनलवर तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण की दादाने 2 इंटरव्ह्यू घेतलेले आहेत खूप सुंदर, ते बघा तुम्ही. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. सो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. आता आपण आले खेतवाडी 7वी गल्लीमध्ये, काम सुरू आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. स्तंभ वगैरे उभे राहिलेले आहेत इथं आणि अजून स्तंभाच्या वर हे उभारणं बाकी आहे. सो आपण आता आतमध्ये जाऊया. अरे यांची ना थोडी भांडाभांड चालली आहे की गणपती नक्की कोणता आहे काय आहे. सो आता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळे ना मला वाटतं हे खिडकींचे हे आहेत असे कटआउट. सो हे रेडी झालेले आहेत आणि भरपूर आहेत, 10 ते 12 कटआउट आहेत. आणि तुम्ही इकडं खाली पण ह्यांना गोल्डन कलरचा असा कलर दिलेला आहे आणि खूप छान. आणि हा टिलक, तुम्ही हा टिलक तर सगळ्यांना बोलायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया. आता आतमध्ये आलेलो आहे आणि खेतवाडीचा मोरया. आणि यावर्षीची थीम तर तिरुपती बालाजीची आहे. तो आगमनाला तुम्ही मूर्ती पाहिलीच असेल, खूप सुंदर मूर्ती वाटत होती. सो आता आपण आतमध्ये आलो. आतमध्ये काळोख असल्यामुळं ना व्यवस्थित दिसत नाही आहे, तरी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला, तुम्ही बघा. सो आपण ना अजून पुढं जाऊ नाही शकत, कारण की पुढे ना डेकोरेशनचं सामान ठेवलं तर जायला वाट नाही आहे पुढे. सो आपण इथनंच आता दुसऱ्या गणपतीची अपडेट घ्यायला जाऊया पुढच्या गल्लीत. आता आपण इथून जातोय खेतवाडीचा लंबोदर तिथे. आता आतमध्ये जाऊन आपण डेकोरेशन आणि बाप्पाची मूर्ती बघूया कसं. आपल्याला मला वाटत नाही आज जाऊन देतील, तरी आपण प्रयत्न करूया. त्यांना विचारून आपल्याला शूट करायला दिली तर आज जाऊन शूट नक्कीच करू आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो. कारण आपण त्यांना विचारलं परत सगळं बंद केलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे, तरी आपण आज जाऊन मी तुम्हाला अपडेट देतो जेवढं होईल तेवढं. सो आपण आता आलो आहे आतमध्ये. आता आपल्याला मूर्ती तर पाहायला नाही भेटणार किंवा डेकोरेशन पण पाहायला नाही भेटणार, कारण की आतमध्ये ना सगळं पूर्ण ढाकून ठेवलेलं आहे. काळोख असेल तरी आपण प्रयत्न करू आज जाऊन बघण्याचा. आणि मित्रांनो तुम्हाला थीम ह्या वर्षीची आहे ऑपरेशन सिंदूर, ह्याच्यावर आधारित थीम आहे. सो आपण आगमन पण कवर केलेलं बाप्पाचं. तर तुम्हाला अगर ती व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जा आणि ते आगमनची व्हिडिओ आहे ती पण पहा. आता आपण आलो आहे खेतवाडीचा सुखकर्ता. तर मला वाटतं काल की परवाच दिवशी, कालच वाटतं की आगमन झालेलं होतं बाप्पाचं, या परवा आय थिंक. आता आपण आलो 3री गल्लीत आतमध्ये आपण जातो. सो आता आपण जाऊन बघूया आतमध्ये. मित्रांनो आतील अपडेट्स असे आहेत की अजून डेकोरेशनचं काम पूर्ण झालेलं नाही आणि बाप्पाच्या समोर ना पडदा टाकलेला आहे. तर बाप्पा तर आपल्याला दिसणार नाही कारण की समोर पडदा असल्यामुळे. सो आम्ही तुम्हाला
तुम्ही बघू शकता वरती पडदा टाकलेला आहे. आजूबाजूचं डेकोरेशन पडदा लावायचं बाकी आहे, अजून पूर्ण काम झालेलं आहे. आणि वरती तुम्ही असं काय तिथे मला वाटतं फायर काय बोलतात, क्रॅकर्स वगैरे असं काय बोलतात ना, ते लावलेलं आहे वरती. मला वाटतं 27 तारखेसाठी ते सगळं झालेलं आहे. आता आपण होतो खेतवाडीचा सुख करता येतं. मूर्ती तर तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी आगमन झाल्यामुळे विठू रखुमाईचं असं सुंदर असं अवतारात मूर्ती आहे. तर आता आपण जाऊया नेक्स्ट दुसऱ्या मूर्तीकडे वळूया, दुसऱ्या डेकोरेशनची अपडेट घेऊया. आपण आलोय मुंबईचा सम्राट येथे. तर तुम्ही बघू शकता थीम काहीतरी मला वाटतं साऊथचे मंदिर असतात ना, त्यांच्या मंदिरांच्या आधारित ही थीम बनवली आहे. तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार त्याच आधारित थीमवर बनवलेला आहे. तो आपण आतमध्ये जाऊन आतमधली अपडेट्स घेऊया मित्रांनो. हो, आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. इथं ना खूप सारे स्तंभ उभे केलेले आहेत आणि स्तंभांवर खूप सुंदर अशा चित्रीकरण आहे. खूप सुंदर असं दिसते. तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला याल तेव्हा बघालच. तर तुम्ही आतमध्ये जायची काय आहेच नाही सुविधा वरती जाण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला इथनं जाऊन, समोर बाप्पा आहेत विराजमान, पण बाप्पा ढाकलेले आहेत, सो आपण दाखवू शकत नाही. तर आता आपण वळूया दुसरीकडे. तुम्ही डेकोरेशन बघा. आणि ह्यांचं बोलू शकतो आपण कवर केले, त्याच्यापेक्षा ह्यांचं काम जरा जास्त लागलं. 80% काम झालं, फक्त पेंटिंग करायची आणि फिनिशिंग लुक द्यायचं. तुम्ही बघितलात मुंबईचा सम्राट आहे. तर डेकोरेशन तर खूप सुंदर डेकोरेशन आता झालेलं आहे. थोडंच काम राहिलेलं आहे, थोडं कलरचं काम बाकी आहे, ते सगळं होईल थोड्याच दिवसात. आणि आता आपण वळूया दुसरीकडे, पुढे जाऊया. सो आता आम्ही तुम्हाला पुढील अपडेट देतो. सो मित्रांनो, तिकडे काय झालं, माझे थोडे बोलण्याची धांदल झाले, कारण की दोघं तिघं आजूबाजूला यूट्यूबर होते, ते बोलत होते, त्याच्यामुळं थोडासा आपला कन्फ्युजन झालं. तर आता मित्र आपण आलो आहे दुसरी गल्ली, दुसरी क्रॉस लाईनला आलो आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथली अपडेट जाणून घेऊया. सो मित्रांनो बघा, बाप्पा आपल्याला लावून दिसतं आहेत आणि असं सुंदर असं झालरचं डेकोरेशन झालेलं आहे. ओके, अजून काम सुरू आहे हॉलिजन वगैरे लावण्याचं. हॉलिजन वगैरे लावत आहेत. आपण आतमध्ये जाऊया आणि खूप सुंदर मूर्ती आहे आतमध्ये. आपण आगमनाला तर आलेलो, आगमनाला आपण व्हिजिट करून मूर्तीचं दर्शन घेतलेलं. तर आता आपण आतमध्ये जाऊन सो मित्रांनो बघा, खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. आणि मला वाटतं समुद्रावर आधारित, समुद्र याच्यावर आधारित थीम आहे डेकोरेशनची. सो वरचं आणि बाप्पाच्या मागील डेकोरेशन झालेलं आहे आणि आजूबाजूचं अजून बाकी आहे डेकोरेशन. पर आपण आता बघतोय खेतवाडीचा महाराजा. खूप सुंदर मूर्ती वाटते आहे. आपण आलोय खेतवाडीचा गणाधीश इथे, कारण की ऊन खूप असल्यामुळं गरम भरपूर होतोय. तर आता आपण खेतवाडीचा गणाधीश झाला आणि आता आपण आतील अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहू शकता आतलं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, काम चालू आहे. 90% काम पूर्ण झालेलं आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया. सो मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आता आपण आलोय खेतवाडीचा गणाधीश इथे. तर तुम्ही यावर्षीचं थीम आहे, पूर्ण देवी देवतांवर थीम आहे. तुम्ही बघू शकता शंकर पार्वती बाप्पा असे आहे आणि खूप सुंदर असं थीम आहे यावर्षी. तर तुम्ही नक्की या आणि हे थीम बघा. आणि या वर्षाची मूर्ती आहे शंकर पार्वती ह्या रूपात आहे. एका हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे आणि 2 हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. आणि बाप्पा असे खूप सुंदर कमळावर उभे आहेत आणि पाठी थोडे आपले मित्र आहेत, त्यांचे चाळे चालू आहेत. म्हणजे बोलतात ना, सगळ्यात आता बघा असं तोंड दाखवतोय, तसं हा सगळ्यात सभ्य असं दाखवतोय. पण तुम्ही ह्याच्यात तो चेहऱ्यावर जाऊ नका, आतमध्ये भरपूर काय ह्याच्या असतं. आणि हाच सगळ्यात मस्तीखोर आहे आमच्यामध्ये. एक पोराचा बाप आहे, पण सगळ्यात मस्तीखोर हाच आहे आमच्या ग्रुपमध्ये. कोण आहे? अरे लड़की लोग भी देख रही है, छुपा.
आपण आलो खेतवाडी चौथी गल्ली. तर इथे अजून डेकोरेशन चालू आहे आणि बापांचं आगमन पण वाटतं झालेलं नाही आहे असं, कारण की ट्रॉलीमध्ये आहे. सो आता आपण वळूया दुसऱ्या गल्लीत. सो मित्रांनो, आता आपण आलो खेतवाडीच्या विघ्नार्थ इथे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि येथील काही अपडेट्स जाणून घेऊया. सो मित्रांनो, हा असेल एंट्री गेट इकडनं आणि हा एक्झिट गेट अजून पूर्ण नाही झालेला आहे, याचं काम चालू आहे इकडनं, किंवा हा असेल एंट्री गेट, आपल्याला अंदाज नाही. पण आपण आतमध्ये जाऊन विचारूया आपल्याला शूट करून देता आहेत काय. चला मग जाऊ आतमध्ये. सो मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहे. मित्रांनो, डेकोरेशनचं काम इथं पूर्ण झालेलंच आहे, थोडंसंच काम बाकी आहे आणि थोड्या दिवसात काम पूर्ण होईल. इथे पाण्यासाठी बांधलेलं आहे, स्विमिंग पूलसारखं आहे आणि तुम्ही समोर शंकर भगवान आहेत आणि तिकडे आणि समोर ब्रह्मदेव आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवतो. आता मधोमध बरोबर आपल्या बाप्पाची मूर्ती आहे आणि बाप्पाचा चेहरा ना ढाकलेला आहे तुम्ही. आपण जात होतो ग्रँड रोडला, ग्रँड रोडचा महागणपती बघायला. तर आपण ते कॅन्सल केलेलं आहे आणि आपण आता जातो आहे परेल वर्कशॉपला, कारण की तिकडे भरपूर आगमन आहेत. तर आपण ही व्हिडिओ इथेच एंड करतो आहे आणि आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओत, नवीन मंडपात, नवीन जागेत आणि असाच तुमचा सपोर्ट आपल्याला दाखवत राहा. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांना.